सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात येवती, पापरी आणि पेनूर परिसरात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नवनिर्वाचित खासदार डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांनी प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर भेट दिली। सरकार आणि लाडके भाऊ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहेत असा शब्द देत खासदार डॉक्टर वाघमारे यांनी हतबल झालेल्या बळीराजाला धीर दिला। येवती, पापरी आणि पेनूर परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीने शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावला। द्राक्ष बागा, केळी आणि इतर नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक ठिकाणी गोठे आणि घरांचीही पडझड झाली आहे। अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडताना खासदारांसमोर अश्रूंना वाट मोकळी करून दिली। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी घटनास्थळावरूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला। मोहोळ तालुक्यातील आणि या नैसर्गिक आपत्तीची माहिती देत त्यांनी शासनाकडून तातडीने मदतीची मागणी केली। तसेच उपस्थित असलेल्या कृषी अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी यांना त्वरित पंचनामे पूर्ण करण्याच्या कडक सूचना दिल्या। या दौऱ्याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख व जिल्हा परिषद सदस्य चरणराज चौरे, मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, नगरसेवक तथा युवा सेना जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे, भीम वाघमारे, दीपक पाटील यांच्यासह संबंधित कृषी अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, शिवसैनिक आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।